आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे, असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं. म्हणूनसाठी मध्यंतरी शिंदे समिती नेमली, त्यांनी अभ्यास केला, नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ते डिसमिस केलंय. पुन्हा नव्यानं जर सुरू झालंय तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणून मी पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या हप्त्यात वगैरे आमच्याही काही ज्या संघटना आहेत, समाजासाठी जे काही अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलंय अशा लोकांना बोलवून त्यांच्याही विचार त्या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. नाराज आहात एक तर बैठकीला नाही, कुठलीच कल्पना नाही. नसेल तर मी स्वतः जाऊन रिक्वेस्ट केली असती का बाबा मला बसू द्या, मी बोलणार नाही पाहिजे तर काही चाललंय ते तर ऐकण्याचा अधिकार मला आहेच ना. पण मग आता सरकारने त्याचबरोबर काही निर्णय घेऊन हा संपूर्ण पिढ्या सोडवण्यासाठी पण सांगितलेला आहे, तर यावर आपण काय करणार? नाही, याच्यावर तेच ना मागच्या म्हणजे हे किती वेळा पुन्हा 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 पुन्हा, कारण मागच्या वेळेला हाच विषय आला होता का आदिवासी मध्ये घ्या. आम्ही सांगितलं होतं का आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत, त्यांनी तो घ्यावा आणि त्या पद्धतीनं आदिवासीच्या धर्तीवर मागच्याच वर्षी सरकारनं शिक्षणाच्या काही सुविधा दिल्या होत्या, काही बजेट सुद्धा त्यावेळेला दिलं होतं. म्हणजे धर्तीवर सांगितलं तर दिलं होतं. आता आमच्यातच पाहिजे हा जो काही हट्ट आहे तो मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यासाठी कायदेशीर बाबी आहेत, आम्ही त्या अभ्यासू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे विरोध आहे आपला, विरोध म्हणजे आम्ही करत नाही, फक्त आमच्यात नको कसे आमच्या आहात ते आपण कायदेशीर पटवून दिलं तर पुढचा विचार करू. माझी यावरती जर आमच्यात आले राज्यातले सगळे आदिवासी आमदारांनी राजीनामा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती, ही भूमिका कायम आहे आता पण आताही राहील. आता मी कारण समाज आमदार आम्ही आज आहोत, उद्या कोण असेल काय असेल, पण शेवटी समाजाच्या हितासाठीच तिथं पाठवलं जातं. तर मी लगेचच 2 दिवसात, कारण उद्या माझ्या प्रमाणे उद्या त्या परवा पेशाच्या भरती या संदर्भातली सुनावणी आहे, ते 2 दिवस गेले का मी लगेचच सगळ्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुखांना बोलवण्याचा प्रयत्न करेन, आमदारांना. कारण असं व्हायला नको का बाबा आता सगळ्यांनाच समजल ते काल बैठक झाली, याचा अर्थ मी सांगायला असं नाही. आता प्रत्येक जण जागी होईल आणि प्रत्येक एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आणि आपण काहीतरी चर्चा तर केली पाहिजे. विरोध कसा करायचा, काय करायचा, विरोध करायचा का न्याय मागायचा, याच्यासाठी तर बैठक घेतीलच ना. सर्व आदिवासी निकाल म्हणजे ते स्वतःच तयार होतील. कारण आता ह्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं तळागाळात काम करतात. त्यांच्या तर लगेच ध्यानात येईल आणि कोणीतरी तसं नेतृत्व करून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेला आम्ही सगळे बरोबर आहोतच ना. एकूणच परस्पर किती असं आहे, किती फरक पडेल, त्याचा साईड इफेक्ट होईल का, त्याचा बेनिफिट होईल, ह्याच्यापेक्षा आम्ही जे राज्यात जेवढे आहोत त्याच्यात कोणीतरी आमचे चुकून राहिले असतील, ते आले असते तर चालले असते. पण आता हे जर आमच्यात यायला आमचे म्हणून त्यांनी प्रूफ करून द्यावं, काय पुढे निर्णय व्हायचा तो होईल. पण आमचं मत आहे का आम्ही जे आदिवासी आहोत ते 47 आहोत. 47 मधल्या 2 जाती ह्या आता तिथं त्याचा अवशेष किंवा नामशेष झाल्यामुळं 45 आहेत. तर 45च्या व्यतिरिक्त 46 आम्ही कशी होऊ म्हणून कायदेशीर दृष्ट्या त्यांनी कसं यायचं ते यावं वाटतं ना माणसाला, प्रत्येकाला. तर बघा आपल्याला जर बोलवलं असतं तर आम्हाला सगळ्यांनाही नसतं बोलवलं तर आमच्या खात्याचे मंत्री आहेत किंवा 2 सिनियर असतील महाराष्ट्रातले, त्यांना बोलवलं असतं तरी त्यांचे विचार तिथेच मांडले असते. तर हा निर्णय जो काय समिती नेमण्याचा, तर समिती नेमताना सुद्धा आमच्या लोकांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे. कारण आता संशयाचं कल्लोळ तयार होईल. समिती नेमली, परस्पर नेमली, तर मग कोण नेमलं, काय नेमलं, इथून त्याची सुरुवात होईल. भेटणार साहेबांना.
अगदी पुढच्या काही दिवसात या संदर्भात बिअर काढण्याचं सुद्धा जे हालचाली आहेत सुरू, तुम्ही नेमकं मध्यंतरी सुद्धा आणि काही मुद्द्यांवरती राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतली होती. आता राज्याच्या सगळ्या आदिवासी आमदारांना एकत्र करून मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की तुम्ही एकटे? नाही, सगळ्यांना एकत्र बोलवणार. माझा तो एक छंद आहे असं म्हणणार नाही, पण जेव्हा काही होत असतं तेव्हा योगायोगानं उपाध्यक्ष म्हणून तिथं माझी नियुक्ती झाल्यापासून समाजाचं काहीतरी एक वेगळं नजर माझ्यावर आहे आणि शासनाला वाटतं तर शासनाने प्रत्येक वेळा मला बोलवतं. का जसं सगळे सोयऱ्याचा जो इश्यू होता त्यावेळेला मला शासनाने बोलवलं होतं. मला अपेक्षित होतं तर काल सुद्धा तर मी लगेच त्यांना विरोध केला असता असं नाही, कारण ही बाब तशी काही निर्णयाची बाब नाही, तर ती कायदेशीर घटनेत किंवा धनगड आणि धनगर हे ती जी सूची आहे त्या सूचीत दोन्ही विषय जर धनगड नाहीच स्पेलिंग चुकलं असं काही दावा केला जातो, तर मला नाही वाटत ते एवढ्या दिवस कोणाच्याच ध्यानात न किंवा जे लिहिणारानं किंवा जी सूची तयार करणारानं जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल. अजितदादा गटातील आमदारांना सल्ला दिला की खोर्दमध्ये करतो नाही असं आहे. सल्ला देणार आहे आम्हाला देतात, अनेकांना सगळे सल्ले देतात, परंतु एक निष्ठा श्रद्धा घेतलेला निर्णय तो विचारपूर्वकच घेतलेला असतो, त्याच्यामुळे तसं काही होणार नाही. त्याकडे जे आरक्षणाचा मुद्दा आपला पडला होता हे सुद्धा तयारी करतायत. काय एकूण बंडखोरी होण्याच्या मार्गावरती दिंडोरी मतदारसंघ आहे. पहिले ते मी एक करणार आहे, त्यांना विनंती करणार आहे का बाबा एकतर निवडून येण्यासाठी उभा राहणार असेल तर ठीक, नसेल तर माझं तुझं म्हणजे माझं त्यांचं काही वेगळं आहे असं काही नाही. आम्ही एकाची एक आहोत आणि मागच्या वेळेला त्यांनी उमेदवारी केली, समोरासमोर केली, मला त्याचं काहीच वाटलं नाही. पण अपक्ष राहून आणि मला अडचणीत आणण्यासाठी किंवा कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी जर करत असतील तर त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे उमेदवारी करून. ती नाही तरी आमची महायुती आहे आणि इथे आमचं लागेबांधे आहेत. मध्यंतरी ऐकले तुमची काही त्यावर चर्चा झाली? चर्चा आमची रोजही होत असते. आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे, माझा नेता आहे, तू जाऊन फक्त सत्कार करून ये. तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं. मग विचारल्यावर बापासारखा थोडाफार काय ना आहेच ना त्याच्यात ते गुण, कारण गेला, संभ्रम तयार झाला. आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच आहे, पण त्या काही शंका गरज. त्या दिवशी त्यांनी तिथे उमेदवार देखील मागितली म्हणजे विनोद करायचा तर मी मुख्यमंत्री व्हायला जयंत पाटलांनाच सांगितलं होतं का आता सरकारमध्ये जेव्हा उलटापालटी होईल तेव्हा मी पवार साहेबांना सांगणार आहे का मला मुख्यमंत्री करा. हे सभागृहात सांगितलं होतं मी, म्हणजे अशा लॉबीत बसल्या. ते स्वभाव आहे तो आमचा. काँग्रेसचे आमदार सध्या चर्चेला मी तर चर्चाच म्हणतो. माझी सुद्धा काही चर्चा करतात. आता तिला चर्चा म्हणायची का माझं खरं मत म्हणायचं, मला म्हणतात मी पवार साहेबांच्या बरोबरच जाणार आहे. बरोबर ना, ती चर्चा आहे. ती मी समक्ष स्वतःही सांगतो ना, पण मी दादा बरोबर आहे. धन्यवाद. म्हणजे आपण म्हणतो की एकीकडे आम्ही सर्व आदिवासी नेत्यांना एकत्र करणार, दुसरीकडे सरकारची ही तयारी की ती कोर्टात टिकावं याच आधारावर रिझर्वेशन मध्ये फेरबदल करण्याचे अधिकार तसे संसदेला आहे. त्याच्यामुळे कोर्ट हा एक वेगळा पार्ट आहे, ती न्यायदेवता आहे, परंतु तिथं जाताना शेवटी रिझर्वेशन मध्ये बदल करायचा आहे, तर तो बदल हा संसदेतच करावा लागेल. तेव्हा टिकणं न टिकणं याचा विषय येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडे जवळपास 1633 अर्ज प्राप्त झाले, त्यामध्ये महायुती आता बऱ्याच दिवसापासून हा विषय वर्षानुवर्ष चालू आहे. आमचं म्हणणंच ते आहे का धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं, आमचं काही दुमत नाही. पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे, असा हट्ट काही कामाचं नाही असं मला वाटतं. नवीनसाठी मध्यंतरी सिंधी समितीने त्यांनी अभ्यास केला, नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने ते डिसमिस केलंय. पुन्हा नव्यानं जर सुरू झालंय तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत
तर मग आमच्या म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणून मी पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या हप्त्यात वगैरे आमच्याही काही ज्या संघटना आहेत, समाजासाठी जे काही अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलंय अशा लोकांना बोलवून त्यांच्याही विचार त्या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. नाराज आहात एक तर बैठकीला नाही, कुठलीच कल्पना नाही. नसेल तर मी स्वतः जाऊन रिक्वेस्ट केली असती का बाबा मला बसू द्या, मी बोलणार नाही पाहिजे तर काही चाललंय ते तर ऐकण्याचा अधिकार मला आहेच ना. पण मग आता सरकारने त्याचबरोबर काही निर्णय घेऊन हा संपूर्ण पिढ्या सोडवण्यासाठी पण सांगितलेला आहे, तर यावर आपण काय करणार? नाही, याच्यावर तेच ना मागच्या म्हणजे हे किती वेळा पुन्हा 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 कारण मागच्या वेळेला हाच विषय आला होता का आदिवासी मध्ये घ्या. आम्ही सांगितलं होतं का आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत, त्यांनी ते घ्यावा आणि त्या पद्धतीनं आदिवासीच्या धर्तीवर मागच्याच वर्षी सरकारनं शिक्षणाच्या काही सुविधा दिल्या होत्या, काही बजेट सुद्धा त्यावेळेला दिलं होतं. म्हणजे धर्तीवर सांगितलं तर दिलं होतं. आता आमच्यातच पाहिजे हा जो काय हट्टा आहे तो मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यासाठी कायदेशीर बाबी आहेत, आम्ही त्या अभ्यासू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे विरोध आहे आपला. विरोध म्हणून आम्ही करत नाही, फक्त आमच्यात नको कसे आमच्या आहात ते आपण कायदेशीर पटवून दिलं तर पुढचा विषय करू. मान्यवरती जर आमच्यात आले राज्यातले सगळे आदिवासी आमदारांनी राजीनामा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती, ही भूमिका कायम आहे आता पण आताही राहील. आता मी कारण समाज आमदार आम्ही आज आहोत, उद्या कोण असेल काय असेल, पण शेवटी समाजाच्या हितासाठीच जिथं पाठवलं जातं. तर मी लगेचच 2 दिवसात कारण उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्या परवा पेसाच्या भरती या संदर्भातली सुनावणी आहे. ते 2 दिवस गेले का मी लगेचच सगळ्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुखांना बोलवण्याचा प्रयत्न करेन, आमदारांना. कारण असं व्हायला नको तर बाबा आता सगळ्यांनाच समजेल ते तर काल बैठक झाली. याचा अर्थ मी सांगायला असं नाही, आता प्रत्येक जण जागी होईल आणि प्रत्येक एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आणि आपण काहीतरी चर्चा तर केली पाहिजे. विरोध कसा करायचा, काय करायचा, विरोध करायचा का न्याय मागायचा, याच्यासाठी तर बैठक घेतीलच ना. सर्व आदिवासी निकाल म्हणजे ते स्वतःच तयार होतील. कारण आता ह्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने तळागाळात काम करतात. त्यांच्या